हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी अध्याय 12वा अध्याय. याचं नाव आहे भक्तियोग. 20व्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपण वाचत आहोत. तर पुढे वाचत राहण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तर श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात, तर हा भक्ती मार्ग आहे तो अमृतमयी पथ आहे. 12.2 मध्ये भगवान श्रीकृष्णांनी मयी आवेश मनो ये माम असं सांगितलं. म्हणजे आपलं मन माझ्या साकार रूपावर स्थित कर. तर असं सांगून दिव्य सेवा भक्तीचं गुणवर्णन भगवंतांनी सुरू केलं. वैष्णवाचार्य समजवतात की मनाला भगवंतांवर स्थित करणं म्हणजे काय, तर इंद्रियांनी मनःपूर्वक भगवान श्रीकृष्णांच्या भक्ती वैसेवेमध्ये मग्न होणं. असं मन भगवंतांमध्येच कायम मग्न असतं. श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जे मला शरण येतात, या अमृतमय पथाचा आश्रय घेतात, जे या भक्ती पथाबद्दल श्रद्धावान आहेत आणि जे सदैव माझ्यात मग्न आहेत, असे भक्त मला अतिप्रिय आहेत. तर याविषयी वैष्णवाचार्य समजवतात की भक्तांनी केवळ भक्ती मार्गाचाच आश्रय घेतला आहे. भक्तियोग करूनच मी भगवान श्रीकृष्णांची प्रेम भक्ती प्राप्त करू शकतो, यावर या भक्तांचा दृढ विश्वास आहे. भगवान श्रीकृष्णांच्या चरणांप्रती प्रेम उत्पन्न करणं ही माझ्या जीवनाची सफलता आहे, हे भक्त जाणतो. तर वैष्णव आचार्य समजवतात की आपण वेळोवेळी आपल्याला एक प्रश्न विचारायला हवा. डू आय वॉन्ट टू रिवाइव्ह माय लॉस्ट रिलेशनशिप विथ कृष्णा? भगवान श्रीकृष्णांबरोबर असलेला माझा जो मी विसरलेला संबंध आहे, तो मला पुन्हा स्थापित करायचा आहे का? डू आय वॉन्ट टू रिवाइव्ह माय लॉस्ट रिलेशनशिप विथ कृष्णा? तर मग असा प्रश्न करून भक्ताने विचार करायला हवा की भगवंतांशी माझा जो संबंध आहे, जो मी विसरलोय, तो पुन्हा मला स्थापित करण्यासाठी काय काय करायला हवं. तर हे सगळं भक्त आहे तो अधिकृत परंपरेतील भक्तांकडून शिकतो. आणि जेव्हा तो भक्त मोठ्या श्रद्धेने प्रामाणिकपणे भगवंतांचा नामजप करतो, श्रवण करतो, कीर्तन सेवा करत जातो, तेव्हा त्याची आध्यात्मिक प्रगती व्हायला लागते. वैष्णवाचार्य समजवतात की भगवान श्रीकृष्णांची भक्ती आपण सचेत होऊन केली पाहिजे. वेळोवेळी जसं उत्सवांच्या वेळी स्वतःचं आपण निरीक्षण करायला हवं, परीक्षण करायला हवं. भक्तिमय सेवा मी भगवान श्रीकृष्णांच्या सेवेसाठी, संतुष्टीसाठीच करतोय ना किंवा करते ना, हे आपण चाचपून बघायला हवं. भक्ताने केलेले भक्तिमय सेवेचे प्रत्येक प्रयत्न भगवंत बघत असतात आणि आपण प्रामाणिकपणे प्रयत्न, प्रयास, एंडेवर करावा आणि भगवंत मग मर्सी, कृपा आपल्यावर करतात. तर आपल्या जीवनात आपण भगवान श्रीकृष्णांना प्रायोरिटी दिली पाहिजे, प्राधान्य दिलं पाहिजे. श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात की भगवान श्रीकृष्ण केवळ त्याच व्यक्तीला वश होतात जो केवळ भगवान श्रीकृष्णांच्या प्रती समर्पित असतो आणि जो त्यांच्या प्रती म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या प्रती समर्पित असलेल्या भक्ती मार्गाप्रती समर्पित असतो. अशाच व्यक्तीला भगवंत आहेत ते वश होतात. म्हणजे काय, याविषयी वैष्णवाचार्य समजवतात की भक्तियोग करताना साईड बाय साईड देवतांच्या पण पूजनात एखादा मग्न आहे, तर असा भक्त हा भक्ती मार्गात पूर्णपणे समर्पित नसतो.
आपण जाणतो वैदिक शास्त्र प्रचंड आहे, अनेक साऱ्या विषयांची त्यात माहिती दिलेली आहे. पण ज्याला शुद्ध भक्ती करायची आहे त्याने भगवद्गीता, श्रीमद भागवतम, चैतन्य चरितामृत, उपदेशामृत, भक्तिरसामृत सिंधू, श्री ईशोपनिषद अशा ग्रंथांचं ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीचं वर्णन केलं आहे त्याचं श्रवण आणि अध्ययन भक्तांनी करायला हवं. तर जेव्हा व्यक्ती असं सगळं अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून करतो तेव्हाच तो भक्ती मार्गात प्रगती करू शकतो. भगवान श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त जाणतो की भगवान श्रीकृष्ण हे माझे परम आराध्य भगवान आहेत. असा भक्त विविध प्रकारे भक्तिमय सेवा करून अधिकृत गुरु शिष्य परंपरेत भगवान श्रीकृष्णांची अनन्य भक्ती करायला लागतो. मोठ्या श्रद्धेने तो अशी अनन्य भक्ती करतो. शेवटी श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात, अति सुंदर भगवान श्रीकृष्णांना केवळ प्रेमानेच जिंकता येते. या सत्याचं वर्णन भगवान श्रीकृष्णांनी स्वतः या 12व्या अध्यायात केलेलं आहे. वैष्णव आचार्य समजवतात की भगवान श्रीकृष्णांना जिंकून घेणे याचा अर्थ काय आहे. तर भक्त भगवान श्रीकृष्णांवर प्रेम करत भगवंतांची भक्तिमय सेवा करत असतो. काया वाचा मनाने भगवंतांसाठी प्रत्येक कार्य करून भक्त आता भगवंतांचा झाला आहे. भगवंतांनी भक्ताला जिंकून घेतलं आहे. भगवान श्रीकृष्ण हे भक्ताची संपत्ती बनतात. जसं भक्त म्हणतो ना, विठ्ठल माझा माझा माझा, विठ्ठल माझा माझा माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. अशा प्रकारे भगवंत भक्ताचे बनतात आणि भक्त भगवंतांचा बनतो. जसं यासाठी समजावलं जातं की भगवान श्रीकृष्ण द्वापार युगात युधिष्ठिर महाराजांचे शांतीदूत बनले, अर्जुनाचे सारथी बनले. जसे हे पांडव सर्व परिस्थितीत भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत असत, तसेच भगवान श्रीकृष्ण सुद्धा प्रत्येक परिस्थितीत पांडवांच्या समवेत उपस्थित असायचे. तर असा भक्त आणि भगवंत यांचा अतिशय सुंदर संबंध तो कसा पुन्हा स्थापित करायचा, त्यासाठी कशा रीतीने शुद्ध भक्ती करावी ह्याचं सगळ्याच वर्णन भगवान श्रीकृष्णांनी या भक्ती योग अध्यायात 12व्या अध्यायात केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण श्रील बलदेव विद्याभूषण यांची जी गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण केली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.